माढा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे आता 16 गावातल्या जवळपास 1,500 ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरित केलेले आहे। म्हैसगाव पापनस या गावामध्ये 250 ग्रामस्थांना सुरक्षितरित्या बाहेर काढलेले आहे। सीना नदीकाठच्या असणाऱ्या गावांमध्ये पाणी शिरले त्यामुळे भीषण अशी सगळी परिस्थिती तयार झाली आहे। शेतीसह अनेकांची घरे या पुरामध्ये वाहून गेल्याची सुद्धा दृश्य टिपली आहेत आणि ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य पहा। अत्यंत भीषण भयावह अशी सगळी परिस्थिती पुराची दिसते। अक्षरशः घरं अर्धी पाण्याखाली गेलेली दिसतात। टॉप अँगलने ही दृश्य सगळी चित्रित झाली ड्रोन कॅमेऱ्यातून। त्यामुळे या पुराची दाहकता किती मोठी आहे, किती भीषण आहे हा सगळा पूर, हे सगळं या ड्रोन कॅमेऱ्यातून चित्रित झालेलं आहे। संपूर्ण गावच्या गाव पाण्याखाली गेल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। ते सीना नदीला पूर आला त्यामुळे माढा तालुक्यामध्ये पूरस्थिती आता उद्भवली आणि शेतीसह इथल्या घरादारांचं मोठं नुकसान झालंय। शेती तर पुरती खरडून निघाली आहे, पिकं संपूर्णपणे वाहून गेलेली आहेत आणि नदीकाठचे शेकडो लोक आहेत त्यांना आता स्थलांतरित केलेले आहे। शेतकऱ्यांची तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी आता मागणी होतीये। तर काय सगळी ही नेमकी परिस्थिती आहे, सीना नदीमुळे कशा प्रकारे सगळा पूर आलेला आहे, गावकऱ्यांची स्थिती काय आहे, या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या गावांना पुराचा मोठा फटका बसलेला। आता आपण माढा तालुक्यातील उंदरगाव मध्ये आहे आणि आपण बघतोय हा उंदरगाव परिसरामध्ये सगळा जलमय परिसर झालेला आहे। सीना नदी ही पात्राच्या बाहेर येऊन वाहते आणि उंदरगाव गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला आहे। माढा तालुक्यातील जवळपास 16 गावं या सीना नदीला आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेली आहे। येथील जवळपास 1480 नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरित केलेले, त्यांच्या राहण्याची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। कालच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या सर्व पूरस्थितीची पाहणी केलेली आहे आणि या नागरिकांना योग्य त्या सुविधा देऊन त्यांना मदत करण्याचं आवाहन प्रशासनाला केलेलं आहे। प्रशासनाला सर्व नागरिकांचा जीव वाचवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आज माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सुद्धा या सर्व 16 गावांमध्ये जाऊन पूरस्थितीची पाहणी केलेली आहे। स्थलांतरित नागरिकांना फूड पॅकेट्स असतील, त्यांना जीवन वस्तू असतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पोहोचवलेले आहेत। एकूणच सीना कोळेगाव धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे पहिल्यांदाच माढा आणि करमाळा तालुक्यामध्ये अशा पद्धतीची पूरस्थिती निर्माण झालेली आहे। इथले ग्रामस्थ सांगतात पहिल्यांदाच अशा पद्धतीची पूरस्थिती या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे। यामुळे शेकडो एकर शेतीचं नुकसान झालेलं, अनेक पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। आता यातून शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा आहे आणि पालकमंत्र्यांनी सांगितले की आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांचे डोळे या मदतीकडे लागले आहेत। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, G24 तास, माढा।